शेवगाव तालुक्यातील वाघोल येथील शेतकऱ्यांना क्षेत्राची अट न घालता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या निवेदनामध्ये म्हटलं आहे की मागील काही वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना कोणतेही उत्पादन झालेलं नाही। संस्थेचे 1749 सभासदांपैकी फक्त 200 सभासद या कर्जमाफीत बसले आहेत। बाकी सभासदांना कुठलाच लाभ मिळालेला नाही। शासनाचे कर्जमाफीचे धोरण फसवे असून तसेच कर्जमाफी 2017 या आर्थिक वर्षापर्यंत करण्यात यावी आणि या कर्जमाफीमधून शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे असे या निवेदनामध्ये म्हटलं आहे। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची आसू पुसण्यासाठी जी कर्जमाफी केलेली ती सुद्धा बोगस आहे। कारण त्याने आता जो GR आलाय तर एकत्रित कुटुंबातलं कर्ज त्याला काय एक जणांनाच माफ करायचं आणि नियमितवाले जे कर्ज नियमित भरते त्याने काय माफ केलं का? आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा काय केली, सबका विकास सबका साथ। आमचं असं म्हणणं आहे इथं काहींचा विकास तर नाहीच कोणाचा, पण सगळ्याचा नाशच होऊन राहिलेला आहे, कोणाचाच विकास व्हायना। तेव्हा मग शासनाने आमचं म्हणणं असं आहे की 2017पर्यंत शेतकऱ्याकडे जेवढं कर्ज असेल ते लहान असून मोठा असू कोणा असू सगळ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्याचा उतारा कोरा झाला पाहिजे। आणि शेतकऱ्यांनी सरकारने जी घोषणा केलेली ही शुद्ध फसवणूक आहे शेतकऱ्यांनी, असा आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा दावा आहे। आणि हे जर कर्ज माफ नाही झालं तर आम्ही आजपासून पुढं जेवढं आमच्यावर कर्ज आहे तेवढं भरणार नाही। सरकारने आम्हाला फाशी दिली तरी चालत, आम्ही का आत्महत्या करणारे शेतकरी नाही, आम्ही आत्महत्या करणारे शेतकरी नाही। सरकारने जरी फाशी दिली आम्हाला तरी आम्ही बँकेचा पैसा एक पैसा सुद्धा भरणार नाही। आताच आम्ही जाहीर करतो हा मग ती कर्ज न भरण्याची शपथच घेतो आम्ही। पोली संस्थेचे 973 कर्जदार सभासद, त्यापैकी सरकारची माफी 216 लोकांना झाली सभासदाला आणि कर्जदार चालू कर्जदार 757 लोक या कर्जमाफीतून वगळले। त्यामुळे सरकारची जी कर्जमाफीची घोषणा ही फसवी आहे। सरकार सांगते का 85% लोकांना कर्जमाफी झाली, याच्यात फक्त 20% लोकांना कर्जमाफी झाली। त्यामुळे सर्व सोसायटीच्या कर्जदार सभासदाचं म्हणणं असं आहे जर ही कर्जमाफी सरसकट झाली नाही तर इथून पुढे एकही सभासद पैसे भरणार नाही अशी सर्व वाघोली, वडुले आणि चव्हाणवाडीच्या सभासदाची शपथ घेतलेली। मग 2016 पर्यंत फक्त 216 सभासद कर्जदार बसले। 2017 पर्यंत सर्वांना कर्जमाफी जर झाली नाही तर इथून पुढे एकही सभासद सोसायटीत बँकेत कुठेही पैसा भरणार नाही। सभासद असून 1950 साली आमच्या सोसायटीची स्थापना झाली आणि तेव्हापासून माझे वडील सभासद आहेत आणि त्याच्यानंतर मी सभासद आहे। आतापर्यंत एकही वर्ष असं नाही का आम्ही थकबाकीत आहोत आणि तरी आम्ही यंदा सुद्धा थकबाकी भरली तरी हा सरळ शेतकऱ्यावर चालू बाकीदारावर केलेला अन्याय आणि मग आम्ही या मुख्यमंत्र्याचा ह्या गोष्टीसाठी आम्ही निषेध करतो। या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पाठवण्यात आले असून या निवेदनावर पांडुरंग नांगरे, राजेंद्र शिरसाट, बंडू भालसिंग, दिनकर फुंदे, बाळासाहेब भालसिंग, योगीराज आव्हाड, राजेंद्र आघाव आदींच्या सह्या आहेत। न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, S9 मीडिया, शेवगाव।